असते आणि नंतर आलेली वेळ तेव्हा बापाच्या घरात असते, कारण की केलेल्या कर्माची फळं भोगावीच लागतात. म्हणून शेवटचा कधीच आपल्या होऊ शकत नाही. म्हणून काय म्हणायचंय, तत्वशास्त्र नियमाचा केला ग भंग, तत्वशास्त्र नियमाचा केला हो भंग. कसा लागला हराम खोराचा संग, कसा लागला राम खोराचा संग. तत्वशास्त्र नियमाचा केला हो भंग, कसा लागला हराम खोराचा संग. अमृताचा वेल निंबावरी गेला, अमृताचा वेल निंबावरी गेला, आपल्या बरोबर कडूच करते पैशासाठी खुर्चीसाठी मरामर रे. मानव धर्म बदनाम करे, बाबा सांगून गेले सर्व सेवकाले, बाबा सांगून गेले सर्व सेवकाले, काही सेवक मनमानी करते, पैशासाठी खुर्चीसाठी मरमरते, मानव धर्माची बदनाम करते, खुर्चीसाठी मरमरते, मानव धर्माची बदनाम करते. महाशिवाय शब्दाला जागत नाही. बघा जुगदुजींनी भगवंताला शब्दावरती उभं केलं, परंतु सेवक शब्दाला जागत नाही. वाईट क्षमतेमध्ये वावरतात. सेवकाची संगत ठेवतात, दारू पिणाऱ्या बरोबर फिरतात, कारण की दारू पिणाऱ्या त्यांच्या चोरी करून देव आनंद म्हटलं तरी तो त्या गोष्टीला तयार असते, कारण की त्या दारू पिणाऱ्याच्या हातला त्याचा स्वार्थ साधत असतो. म्हणून तो शेवकाची संगत सोडून वाईट गोष्टांच्या आहारी जाणाऱ्या व्यक्तीची संगत करते, असा हरामखोराची संगत करते. म्हणून तुम्ही जशी संगत करा तसेच घडाल. अमृताचा वेल जर निंबावरी गेला तर कडू झाल्याशिवाय राहणार नाही. गणितासाठी सांगितलंय, बाया जमतात. सरस्वतीला बाया, सरस्वती बाईला गोरखनाथ काय देते, रक्षा देते, तेव्हा रक्षाला थोडंफार होतील म्हणून. परंतु ही काय करते, तेव्हा गोरखनाथाच्या रक्षेमध्ये सक्ती होती, सत्यता होती. परंतु हिला काय वाटतं, ही रक्षेनं काय पोरे होतील का म्हणून ती शेजारीच्या 5-6 बाया जमतात आणि त्यांना सांगते. त्या शेजारच्या बाया काय म्हणतात, बाई राखेला कुठे पोरे होतात, राखेला पोरे व्हायचे राहिल्यासाठी नवऱ्याची काय गरज, असे म्हणतात. तिचे मन चिलविचलित होते आणि ती रक्षा गोरखनाथाने दिलेली रक्षा बिगाऱ्यावर लावून फेकते. 12 वर्षाच्या नंतर गोरखनाथ काय म्हणते, 12 वर्षाच्या नंतर येईल आणि हा मुलगा घेऊन जाईल. तिचा विश्वास बसत नव्हता त्या गोरखनाथावरती. परंतु गोरखनाथ 12 वर्षाच्या नंतर आले, तेव्हा तो मुलगा त्या शेलाच्या ढिगाऱ्यामध्ये होता. जेव्हा त्या बाईला विचारते ना, तेव्हा ती बाई सांगते की मला मुली झाला नाही. म्हणून गोरखनाथ काय म्हणते, बाई तू खोटं बोलत आहे, असं कसं होणार नाही. जेव्हा गोरखनाथ हात मारते तेव्हा हाताच्या ढिगाऱ्यातून मुलगा निघते. पहा, म्हणून ती बाई जर त्या महिलाजवळ गेली नसती आणि आपली हकीकत सांगितली नसती तर तिच्या पोटीत मुलगा झाला असता. शेवटी काय करते ती, रडते ती गोरखनाथाजवळ, माझा मुलगा मला द्या म्हणून. तेव्हा गोरखनाथ काय म्हणते, काय बाई रडून काय आता होणार नाही, तू जशी संगत केलीस तसेच फळ मिळाले. म्हणून संगत अशी करा की ज्याच्या संगतीनं आपलं सोनं होत असेल, परिसाच्या स्पर्शानं लोहाचं सोनं बनत असेल तर अशी संगत करा, अन्यथा वाईट शक्तीमध्ये जाऊ नका. म्हणून काय म्हणायचं आहे, सत्य मर्यादा प्रेमाची मागते भीक, सत्य मर्यादा प्रेमाची मागते भीक, सत्य मर्यादा प्रेमाची
त्याप्रमाणे माझ्या बाबा जोगदेवजींनी प्रत्येक मर्यादा प्रेमाची भीक मागितली, परंतु बाबाला भीक मिळाली का? नाही मिळाली. म्हणून बाबाच्या डोळ्यातून पाणी आलं, परंतु बाबाचे डोळे कुणी पुसायला तयार नाही. म्हणून काय म्हणते, गरीबाच मन तो सांगू कोणाला, गरीबाचं मन तो सांगू कोणाला, दुखी होता म्हणून मार्गात आला, दुःखी होता म्हणून मार्गात आला. तुम्ही तुमच्यावर जबरदस्ती केली आहे का मार्गात या म्हणून? जबरदस्तीने केली आहे का? नाही ना, तुम्ही स्वतःहूनच मार्गात आले ना. मग गरीबाच म्हणत सांगू कोणाला, गरीबाचं मन तो सांगू कोणाला, दुखी होता म्हणून मार्गात आला, दुःखी होता म्हणून मार्गात आला. माहीत आहे सर्व तरी करते गर्व, माहीत आहे सर्व तरी करते गर्व, तसा भ्रष्टाचार करते, पैशासाठी खुर्चीसाठी मरमरते, मानव धर्म बदनाम करते, पैशासाठी खुर्चीसाठी मरमरते, मानव धर्म बदनाम करते. बाबा सांगून गेले सर्व सेवक आले, बाबा सांगून गेले सर्व सेवक आले, काही सेवक बदमानी करते, पैशासाठी खुर्चीसाठी मरमरते, मानव धर्म बदनाम करते, पैशासाठी खुर्चीसाठी मरमरते, मानव धर्म बदनाम करते. भगवान बाबा हनुमान जी की जय, महान त्यागी बाबा जमदेव जी की जय, वर्मा